ऑलराईट मंडळी, आज 2 सिनेमा चक्क रिलीज झालेले आहेत 31 जानेवारी या तारखेला. एक आहे मुक्काम पोस्ट देवाचं घर आणि दुसरा आहे इलू इलू. या दोन्ही सिनेमांचे रिव्ह्यूज बॅक टू बॅक आपल्या चॅनलवरती येणारच आहेत. पण तोपर्यंत आज मी आणखीन एक वेब सिरीज लिटरली बिंज वॉच केली आहे, ज्या वेब सिरीजचं नाव आहे द सिक्रेट ऑफ द शिलेदार्स. आता मंडळी, शिलेदार या शब्दाचा अर्थ काय होतो तर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये त्यांचं जे सैन्य असायचं त्याच्यामध्ये विविध मावळ्यांच्या तुकड्या असायच्या. तर त्यातलंच एक स्पेशल तुकडी असायची ज्यांना शिलेदार म्हटलं जायचं, ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचा घोडा असायचा आणि स्वतःच्या मालकीची शस्त्र असायची. तलवार असू शकते किंवा इतरही शस्त्र असू शकतात. तर त्यामुळे ही एक अत्यंत स्पेशल तुकडी असायची, जे नेहमीच युद्धामध्ये सक्रिय असायचे. आता मंडळी, ही संपूर्ण जी वेब सिरीज आहे ही एक ऐतिहासिक कादंबरीवरती आधारित आहे, ज्या कादंबरीचं नाव आहे प्रतिपश्चंद्र. आणि ही कादंबरी आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, अत्यंत सुंदर, प्रख्यात, ऐतिहासिक, रहस्यमय अशी ही कादंबरी आहे, जी लिहिली होती डॉक्टर प्रकाश सूर्यकांत कोरडे यांनी. आणि याच कादंबरीमध्ये आपल्या असं लक्षात येतं की छत्रपती शिवाजी महाराज आणि गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांनी अत्यंत गुप्तपणे लिहिलेलं एक रहस्य आहे. एक असं रहस्य ज्याची आज ताग्यात सुद्धा अगदी महाराजांचे जे 8 पक्की शिलेदार होते त्यांच्या पिढ्यानपिढ्या खर्च होत आहेत या रहस्याचं संरक्षण करण्यासाठी. लेकिन हम जैसे ज्यादा जिंदा नहीं बचे. अब समय आया है, जो शिलेदारों का असली वारिस है वो इसे संभालेगा. आणि हे रहस्य नक्की काय आहे आणि हे जे युद्ध सुरू आहे गेल्या कित्येक 350 वर्षांपासून आणि आज सुद्धा अगदी त्या रहस्याचं संरक्षण करण्यासाठी या पिढ्या झिजतायत. कितीतरी जणांचे प्राण याच्यासाठी गेलेले आहेत. नक्की हे रहस्य काय आहे हे सगळं काही आपल्याला या वेबसिरीजमधनं पाहायला मिळणार आहे. आता मंडळी, जेव्हा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं नाव येतं ना, तेव्हा तेव्हा मी तर खूप भीतीने अगदी ती वेबसिरीज किंवा तो सिनेमा बघत असते. कारण कुठेतरी इतिहासाला गालबोट नको लागायला बाबा, किंवा कुठेतरी खूपच ओव्हर एक्झॅज्युरेट करून काहीतरी खोटारड्या गोष्टी नको दाखवूया, किंवा मग ते कॉस्ट्युम असेल, सेट डिझायनिंग असेल, जे आत्तापर्यंत मराठी सिनेमासृष्टीकडनं जेवढे ऐतिहासिक सिनेमे बनलेले आहेत त्या पद्धतीचे चीप VFX, चीप क्वालिटीचे कॉस्ट्युम्स, याच्यामध्ये सेट प्रोडक्शन्स एकदम लो क्वालिटीचे असतात, याच्यामध्ये नको बनवूया बाबा. तर ह्या एका भीतीने नेहमी तो सिनेमा किंवा ती वेबसिरीज बघावी लागते. पण इथे मला आवर्जून असं सांगावं असं वाटतंय की आपल्या मातीतला एक मराठी माणूस आहे आदित्य सरपोतदार. या माणसाला खरं तर आपण याचं कौतुक करायला पाहिजे, कारण या माणसाने खरं तर मूळतः सगळ्यात आधी याचा पहिला निर्णय या व्यक्तीचा अत्यंत योग्य होता की ही वेब सिरीज त्यांनी मराठीत न बनवता मूळतः हिंदीमध्ये बनवली, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत महाराज आणि आपल्या ह्या ज्या सुंदर ऐतिहासिक कादंबऱ्या आहेत ह्या पोहोचतील सगळ्यांपर्यंत. तर त्या गोष्टीबद्दल नक्कीच त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की यातली जी स्टारकास्ट आहे ती सुद्धा अतिशय तगडी त्यांनी घेतली होती. म्हणजे राजीव खंडेलवाल अत्यंत अमेझिंग असा ॲक्टर आहे. आपण त्याला गेली कित्येक वर्ष पाहत आलोय. बॉलिवूडचे सिनेमे असतील, काही हिंदी मालिका असतील, टेलिव्हिजन इंडस्ट्री, सगळं त्याने गाजवलेलं आहे आपल्या कार्यक्षमतेवर. मराठी आपल्या सिनेमासृष्टीची अभिनेत्री सई ताम्हणकर सुद्धा ह्याच्यामध्ये आहे. त्यांच्या समवेतच आशिष विद्यार्थी आहे, त्याच्यानंतर दिलीप प्रभावळकर आहे आणि गौरव आमलानी आहे. एकंदरीत हे मुख्य 5 पात्र आहेत या वेबसिरीजमध्ये आणि याच्या व्यतिरिक्त अजूनही बरेच पात्र आहेत. पण ही मुख्यतः वेबसिरीज ना या प्रतिपश्चंद्र कादंबरीवरच पूर्ण आधारित असल्याने एकंदरीत आता याचा प्लॉट काय तो मी तुम्हाला क्विकली थोडासा सांगते. डोंट वरी, स्पॉयलर्स अजिबात देणार नाहीये मी माझ्या कुठल्याच मूवीच्या किंवा वेबसिरीजच्या रिव्ह्यूमध्ये स्पॉयलर देत नाही, त्यामुळे बिनधास्त बघा. आता मंडळी, एक माणूस आहे राजीव खंडेलवाल, जो डॉक्टर आहे, आणि तो आत्ताच्या काळामध्ये डॉक्टर असून सुद्धा त्याचा संपूर्ण कल हा इतिहासाकडे असतो, किंवा महाराजांचे किल्ले, आपला हा रक्तरंजित असा इतिहास जो आहे, सुवर्ण अक्षराने कोरावा असा इतिहास आहे. तर त्या गोष्टींमुळे त्याला आधीपासूनच खूप जास्त कल असतो. आणि मग त्यावेळेला त्याची भेट दिलीप प्रभावळकर यांच्याशी कशी होते. बरं, दिलीप प्रभावळकर हे नक्की कोण आहेत? शिलेदार जिसका एक ही कर्तव्य है. एक जज म्हणून त्यांचं पात्र दाखवलं जरी असलं तरी पण मग ते कशा पद्धतीने जे काही रहस्य आहे ते राजीव खंडेलवाल समोर कशा पद्धतीने मांडतात. आणि अजून एक कोणतरी आहे जे राजीव खंडेलवालवरती नजर ठेवून आहे, किंवा दिलीप प्रभावळकर यांच्यावरती नजर ठेवून आहे, किंवा इतरही लोकांवरती नजर ठेवून आहे. असे बरेचसे 2 ते 3 वेगवेगळे सबप्लॉट्स आहेत जे सायमल्टेनियसली सुरू असतात आणि मग शेवटी ते थेट एकमेकांना येऊन मिळतात. तर आता एकंदरीत याच्यामध्ये असं आहे की साधारण महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळेला विविध आक्रमणं होत होती त्यावेळेला एक ठराविक संपत्ती महाराजांच्या ताब्यात एका शेजारच्या प्रदेशातल्या राजाने दिलेली असते, आणि मग त्या संपत्तीचं संरक्षण करणं हे शिलेदारांचं कर्तव्य आहे. शिलेदार जिसका एक ही कर्तव्य है, खजाने की रक्षा करना. कौन सा खजाना? छत्रपती शिवाजी महाराज का खजाना.
जे शिलेदार आहेत ते आज ताग्यात सुद्धा इतकी मोठी संपत्ती, तो जो मेन खजिना आहे, जो आपल्याला त्यांनी ट्रेलरमध्ये पण दाखवला, तर तो सगळा खजिना त्यांनी कुठे लपवून ठेवलाय भारताच्या आत्ताच्या काळातल्या ठिकाणी. तर हे सगळं काही आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तर हा खजिना खरंच हे रहस्य आहे का, की याच्या खजिन्याच्या व्यतिरिक्त अजून काही मोठं रहस्य आहे? तर ते सगळ्यात महत्त्वाचा प्लॉट ट्विस्ट आहे या संपूर्ण वेब सिरीजचा, असं मी आधीच सांगते. आणि ते मला तो प्लॉट ट्विस्ट भयंकर आवडला. कारण मी प्रतिपतचंद्र ही कादंबरी खऱ्या अर्थाने सांगू तर पूर्णतः वाचलेली नाहीये. वरवर ऐकून आहे. पण नक्कीच मी आता या सिनेमानंतर ती कादंबरी वाचणार आहे. आणि मला तुम्हा सगळ्यांना हे सांगायचं आहे, की ही वेब सिरीज जी आहे ही बनणं फार गरजेचं होतं. कारण मला असं वाटतं, की ट्रेजर हंटचा जो जॉनरा आहे किंवा एक हिस्टॉरिकल फिक्शन चा जो जॉनरा असतो ना ट्रेजर हंटवाला, तर यावरती आपले सिनेमे फारसे भारतामध्ये बनलेले नाही आहेत. मग बॉलिवूड असू दे, साऊथ असू दे किंवा मराठी सिनेमे असू देत. तर त्याच्याचमुळे हा जो जॉनरा, जो आदित्य सरपोतदार दिग्दर्शक आहेत, त्यांनी इतकी मोठी रिस्क घेऊन बनवण्याचं ठरवलं. त्याकरता नक्कीच त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. या वेब सिरीजचे सगळ्यात आधी पॉझिटिव्ह काय काय ॲस्पेक्ट्स आहेत ते मी पटापट तुम्हाला सांगणार आहे आणि मग मी निगेटिव्ह ॲस्पेक्ट्सवरती येणार आहे. सगळ्यात पहिला पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट, या संपूर्ण वेब सिरीजची लेंथ. संपूर्ण वेब सिरीज ही 6 एपिसोड्समध्ये विभागलेली आहे. प्रत्येक एपिसोड हा 30 ते 35 मिनिटाचा आहे. एकंदरीत तुम्हाला संपूर्ण वेब सिरीज जर का बिंज वॉच करायची असेल तर साधारण 3.5 तास तुम्हाला मोजायचे आहेत. बट ट्रस्ट मी, इट वॉज वर्थ स्पेंडिंग 3.5 तास फॉर दिस वेब सिरीज. पुढचा जो प्लस पॉईंट आहे तो आहे या सिनेमाचा बॅकग्राऊंड म्युझिक. आणि ज्या पद्धतीचा डीप इंटेन्स बॅकग्राऊंड म्युझिक या वेब सिरीजला असणं गरजेचं होतं, ते या वेब सिरीजला लाभलेलं आहे. त्यामुळे त्याचंही नक्कीच कौतुक व्हायला पाहिजे. इसके अंदर एक बहुत ही इंपॉर्टेंट कोड है जो हमें किसी खजाने तक पहुंचा सकता है. याचा पुढचा प्लस पॉईंट आहे या ओव्हरऑल वेब सिरीजचं प्रोडक्शन, याची रिचनेस प्रोडक्शनमधली. आता कारण तुम्ही एका खजिन्याबद्दल बोलताय, कारण तुम्ही 350 वर्षांपूर्वीच्या एवढ्या सुवर्णमय अशा इतिहासाबद्दल बोलताय. कारण 350 वर्षापूर्वीची जेवढी माणसं होती, जो तो काळ होता तो अत्यंत प्रगल्भ होता. तो तितका सुंदर, तितका देखणा होता, अगदी नेत्रसुख देणार होता. त्याच्यामुळे आज ताग्यात जर का आत्ताच्या काळात तुम्हाला काही जुन्या गोष्टी जर का तुम्हाला क्लू द्यायचे आहेत किंवा शोधून काढायच्या आहेत, तर त्या गोष्टी तितक्या रिच दाखवणं गरजेचं होतं. मग असं नाही की काहीतरी चीप काहीतरी दाखवताय म्हणून दाखवताय आणि मग ते लिटरली आपल्याला समजतंय, असं अजिबात नाही. आणि त्याकरता खऱ्या अर्थाने मेकर्सचं कौतुक व्हायला पाहिजे. तर ती एक गोष्ट मला खूप जास्त आवडली. पुढची गोष्ट, मेकअप, कॉस्ट्युम, सेट डिझाईन सगळं इतकं उत्तम जमलेल्या आहेत गोष्टी. जेन्युइनली असं फील नाही होत की एक मराठी माणसाने हे बनवलेलं आहे. हे याचं ना तुम्ही कमीपणामध्ये हे वाक्य घेऊ नका. कारण आपल्या मराठीमध्ये ज्या लेवलचे सिनेमे सध्या बनतात ऐतिहासिक जॉनराचे, तर त्याच्या तुलनेत हा 100 पटीने नक्कीच पुढे आहे सिनेमा. पुढची महत्त्वाची गोष्ट, डिरेक्टोरियल पॉईंट ऑफ व्ह्यू. या वेबसिरीजमधलं मला दिग्दर्शकाचं काम खूप जास्त आवडलंय. आदित्य सरपोतदार अत्यंत गुणी असा दिग्दर्शक आहे मराठी सिनेमासृष्टीतल्या. कारण याच्या आधीचं फक्त त्याचा मुंजा या सिनेमाचं फार कौतुक केलं जातं, पण मुंजाच्याही आधी माऊली हा सिनेमा त्यांनी दिग्दर्शित केलेला आहे. त्याच्यानंतर झोंबिवली आहे, क्लासमेट्स आहे. तर मला असं वाटतं इतरही बरीच लांबलचक शृंखला आहे. पण नक्कीच रिसेंट उदाहरण द्यायचं झालं तर मुंजा हा सिनेमा त्यांनी दिग्दर्शित केला होता. आणि त्यांचं काम त्यातही मला आवडलंच होतं ना, की या सिनेमामध्ये ना त्यांचे बरेच सगळे वनर शॉट्स आहेत. म्हणजे स्पेशली जे ॲक्शन सिक्वेन्सेस त्यांनी शूट केलेले आहेत ते मला खूप जास्त आवडले. सई तामणकर याच्यामध्ये खूप जास्त चिक्कार ॲक्शन करताना आपल्याला दिसते. अँड दॅट वॉज अ सरप्राईज एलिमेंट फॉर मी. विष्णूर विश्ववंदिता त्रासनो शिवस्याईशा मुद्राभद्र. मी अजिबात ते एक्सपेक्ट केलं नव्हतं, पण तिने भयंकर मेहनत घेतली या प्रोजेक्टसाठी. नक्कीच तिचं कौतुक व्हायला पाहिजे. पुढचा जो प्लस पॉईंट आहे या वेब सिरीजचा तो असं की नो नॉनसेन्स स्क्रीन प्ले आहे. म्हणजे उगाचच काहीतरी रटाळवाणा बोर होतोय असं अजिबात वाटत नाही. लिटरली खूप शॉर्ट 30-35 मिनिटाचेच त्यांनी बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तब्बल 6च एपिसोड बनवले त्याकरताही धन्यवाद. त्याच्यामुळे काय होतं की स्क्रीन प्ले फार फास्ट तुम्हाला पुढे जाताना आढळतो. कुठेच तुम्हाला बोर नाही होणार. पुढचा आणि शेवटचा प्लस पॉईंट, या संपूर्ण वेब सिरीजचे शेवटचे 2 एपिसोड्स कमालीचे बनवलेले आहेत. जो प्लॉट ट्विस्ट त्यांनी दिलाय तो अनएक्सपेक्टेड होता ऑफकोर्स. आणि तिथे माझं मन जिंकलं मेकर्सने. मला ते भयंकर आवडलं. तुम्हाला गुजबम्स येतात, तुमचे डोळे टचकन पाणावतात सुद्धा. शेवटची जी एक गर्जना आहे ना संपूर्ण वेब सिरीज संपल्यानंतरची, आ हा 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 हा, जी संपूर्ण शरीराच्या धमन्यांमधनं जी ती शिवगर्जना जाते ना, ती कमालीची तुम्हाला एक वेगळाच एक्सपिरियन्स देऊन जाते. मला ती खूप जास्त आवडली ती गोष्ट. अजून एक प्लस पॉईंट असा आहे की या वेबसिरीजची जी सिनेमॅटोग्राफी आहे ती मला आवडली. कारण का तुम्हाला ऑफकोर्स किल्ला, त्याच्यानंतर थोड्याशा गुहा म्हणजे केव्ज, या पद्धतीचे तुम्हाला सगळे अंधारातले बरेच सगळे शॉट्स आहेत. तर त्या पद्धतीची रिच सिनेमॅटोग्राफी तुम्हाला इथे जाणवते. कलर पॅलेट्स खूप सुंदर वापरलेले आहेत. डार्क टोन इंटेन्स
थ्रू आउट द वेब सिरीज तुम्हाला मेंटेन केलेला दिसतो आणि ते कमालीचं काम आहे. सगळे जे लोकेशन्स आहेत ते सुद्धा बाप घेतलेले आहेत आणि तुम्ही त्या सगळ्या लोकेशन्सच्या प्रेमात पडतात लिटरली. आता बोलूया या वेब सिरीजच्या निगेटिव्ह पॉईंट्सबद्दल. सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात पहिलाच निगेटिव्ह पॉईंट असा की या संपूर्ण वेब सिरीजमध्ये शिवलिंगाच्या लिटरली इथे शिवलिंग आहे, इथे शिवलिंग आहे आणि इथे मी उभी आहे आणि सगळ्यांनी चपला आणि शूज घातलेले आहेत. सो अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं ते. म्हणजे नाहीच, हे एक्सपेक्टेडच नाहीये. याचं कुठलंच कारण पण तुम्ही देऊ शकत नाही, कुठलंच एक्सप्लेनेशन तुम्ही देऊ शकत नाही की अरे चुकून झालं असेल. अजिबात नाही. ज्यावेळेला तुमच्या आतून तुमच्या देवासाठी, तुमच्या महादेवांसाठी तुमच्या मनात ज्यावेळेला श्रद्धा असते ना, तेव्हा तुम्ही एवढी मोठी चूक करूच शकत नाही असं मला वाटतं. पुढचा जो एक निगेटिव्ह पॉईंट या वेब सिरीजचा असा आहे की या वेब सिरीजमध्ये ना बऱ्याच ठिकाणी म्हणजे प्लॉट होल्स आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर ज्यावेळेला जजला भेटायला राजीव खंडेलवाल जातो त्यावेळेला लिटरली एवढं टेन्स्ड वातावरण असतं की त्याच्यावरती नजर ठेवलेली आहे, तरी पण एकदम निवांत गप्पा चेंबरमध्ये सुरू आहेत. आय थिंक या खूप छोट्या गोष्टी, त्याच्यामुळे काय होतं की रायटिंग खूप वीक तुम्हाला जाणवते. म्हणजे ज्या गोष्टी खूप फास्ट इन्फॉर्मेशन एक्सचेंज व्हायला पाहिजे दोन माणसांमध्ये, तिथे संवाद व्हायला पाहिजे, थोडंसं अजून ॲक्शन मोडला सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे, एकदम बिंदास्त म्हणजे फक्त वाटाणे सोलून द्यायची बाकी होते. अगदी त्या पद्धतीने तुम्हाला ते फील होतं. तो ओव्हरऑल माझा हा रिव्ह्यू होता द सिक्रेट ऑफ द शिलेदार्स या वेब सिरीजला घेऊन. ही वेब सिरीज मस्ट वॉच आहे. ही वेब सिरीज सगळ्यांनी OTTवरती घरी प्लीज बघा. सगळ्यांना घेऊन बसा, एकत्रितपणे बघा. फक्त 3.5 तास मोजायचे आहेत, बट ट्रस्ट मी वर्थ वॉचिंग आहे. या वेब सिरीजला जास्तीत जास्त महाराष्ट्रीयन्सने सगळ्यांनी खूप खूप प्रेम द्यायला पाहिजे असं मला वाटतं. एक मराठी माणूस पुढे येऊन ज्या वेळेला या लेवलचं काम तो करतोय, जेवढं मानवत मर्डर्स या वेबसिरीजमध्ये कमालीचं काम केलं होतं आशिष बेंडे यांनी, तितकंच कमालीचं काम आता या वेबसिरीजमध्ये आदित्य सरपोतदार यांनी केलंय. त्यामुळे जिथे आपण आलोचना करायला पाहिजे तिथे करायलाच पाहिजे, पण जिथे कौतुक व्हायला पाहिजे तिथे आपण कमी का पडतो असं मला वाटतं. त्यामुळे खूप खूप कौतुक व्हायला पाहिजे. या वेबसिरीजचा प्रयत्न अतिशय उत्तम आहे. सगळ्या गोष्टी उत्तम जुळून आलेल्या आहेत. स्क्रीन प्लेमध्ये थोड्याशा वीक रायटिंग या गोष्टी जर का एक इग्नोर केल्या तर बाप वेबसिरीज बनलेली आहे. माझ्याकडनं वेबसिरीजला 3.5 स्टार्स आउट ऑफ 5 मस्ट वॉच आहे. आय रिपीट, अजून बघितलेली नसेल तर प्लीज बघा द सिक्रेट ऑफ द शिलेदार्स. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.